पहिल्या विकेटच्या पत्तानंतर आता मात्र सुबोध मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीला सज्ज होताना दिसेल. आल्या आल्या दर्शनीय स्ट्रोक ओव्हर द कव्हर्स. वा व्हाट अ शॉट. पहिल्याच बॉलच्या प्रयत्नात चेंडूला फेकून दिले ओव्हर द कव्हर्स. चौकार 4 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 6 धावा लागल्यात बोर्डवर. एक विकेटचं पतनही झालंय. डबल आहे आकाशने बॉल ओव्हर द मिड ऑफ. चेंडूचा पाठलाग केला जाईल परंतु चेंडू थांबणार नाहीये. जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी. फुलर लाईन वरचा बॉल बाईट पोहोचत नाही तोपर्यंत चेंडू बुटावर जाऊन आदळतोय. उडवलाय सुबोधने बॉल. स्क्वेअर लेग मध्ये कोणीच नाहीये. वन बाउन्स सीमा रेखा पार. चौकार 4 धावांसाठी. पॉवर प्लेचा अगदी चांगल्या पद्धतीने फायदा घेतला जातोय. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर्स मधून एक लॉंग ऑनला. आता मात्र आडव्या बॅटचा प्रहार आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 4 धावा मिळवल्यात. स्लोवर बॉल फटका फसलाय. येस राहुल महाले डाऊन टू द बॉल. धक्का क्रमांक 2. सुबोध बॅक टू द पवेलियन.
नौका फलंदाज समर मोके खेळपट्टीवर फलंदाजीला आलेला दिसतोय आता. रिव्हर्स अटेम्प्ट परंतु तो रिव्हर्स अटेम्प्ट निष्फळ ठरतोय. रन आउट. यस, डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकर बॅटर आकाशनं बळजबरी पळायला लावलं आणि या कारणास्तव फलंदाज रन आउट होतोय, धावबाद होतोय. उडवलाय बॉल ओव्हर द कव्हर्स. दर्शनीय स्ट्रोक. आकाश नॉन स्ट्रायकर बॅटरला रनआउटचा जरी इथे बळी द्यावा लागला परंतु पुढच्या बॉलला त्या कव्हरचा एक दर्शनीय इनसाइड आउटचा फटका आपण बघतोय. 4 धावा आलायत आणि अशा पद्धतीने पॉवर प्लेचं दुसरं षटक, अंतिम षटक संपुष्टात आलंय. पॉवर प्लेचे दोघंही षटक संपले तरी 2 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 19 रन. 3 गडी बाद टीम साई इंडियन्स. धनराज आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक वडीतलं पहिलं तर आपल्या सगळ्यासाठी तिसरं षटक घेऊन. कदाचित थोडीशी इंजुरी गोलंदाजाला आहे आणि त्या इंजुरीमुळेच अगदी कमी पावलाचा रणअप घेऊन गोलंदाजी इथे अटेम्प्ट केली जाते, पूर्ण केली जाते. सिंगल आली आहे बाईकच्या माध्यमातून. ही एक सिंगल असलेली या सिंगलच्या मदतीनं तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. 20 धावा पूर्ण होतील. बॅटचा मूक ओपन केलाय. स्पेलेकच्या क्षेत्रात चेडूला टोलवलाय दुहेरी
क्षेत्र आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा पार. आकाशच्या बॅटमधून येतोय एका गगनचुंबी षटकार. 6. पुन्हा एकदा फ्रंट फूट पर साऊंड टोलवायचा होता, लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅट पासून चेंडू दूर आणि तो दूर ठेवलेला बॉल अतिरिक्त बाहेर ट्रॅव्हल करतोय. याकडेच तो पंचांचा इशारा आहे, तो वाईड येतोय आणि या वाईडच्या पद्धतीने धावसंख्येत बदल होईल. 29 या आकड्यावर 29 रन्स ऑन बोर्ड. धावफलकावर 29 धावा लागल्यात. पुढचा बॉल आकाश याच्यासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला अडवलं जातंय, वेचून फेकलं जातंय. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या पद्धतीनं 30 धावा कंप्लीट बोर्डवर लागताय. रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु रिव्हर्सचा अटेम्प्ट गिरक्या घेऊन कंप्लीट केला जातोय. बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल आणि या एका सिंगलनं धावसंख्येत बदल होईल. 31 या आकड्यावर 31 रन्स ऑन बोर्ड. लॉंग द कार्पेटच्या लॉंग ऑफच्या क्षेत्रात सुनील आहे तिथे, चेंडूला वेचून फेकेल. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 32 धावा, 3 गडी बाद इंडियन्स.
राजकुमारला गोलंदाजीसाठी आणि राजकुमारच्या पहिल्याच बॉलवर इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक आकाश खेळून काढलाय, चौकार आलाय आणि त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल 36. जेल पकडला जातोय आणि येस, आकाशच्या खेळीचा इथे अंत होतोय. आकाश बॅक टू द पवेलियन. आकाश माघारी परतलाय तर मुस्तफा बाबजी फलंदाजीला खेळपट्टीवर सज्ज होताना दिसतोय. आल्या आल्या स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिलाय सरळ कव्हरच्या मस्तकावरून, सीमा पार. षटकार 6 आणि या षटकाराने धावसंख्येत बदल होईल 42 या आकड्यावर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे मुस्तफा यानं इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक खेळून 6 धावा प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा खोदून काढलाय कव्हर्स मध्ये, परंतु चेंडूला अड्डपलाय. थोडस फंबल होत आहे, झालेल्या फंबलवर इथे येस रन आउट. रन आउट ची विकेट आली आहे इथे. धाववाद व्हावं लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ज्या प्रेक्षकाने बाहेर कॅच घेतली आहे त्यांचं नाव ललित असं मला माहित झालंय. ठीक आहे, त्यांचं नाव काय ते नाही माहित का? ठीक आहे, ज्यांनी बाहेर कॅच पकडली आहे ना आता त्यांनी इकडे यायचं आहे. त्यांना कॅश प्राइज दिलं जात आहे. सन्माननीय ललित दादा यांच्या वतीनं 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. फक्त ओव्हर उद्या डिफेन्सिव्ह बोर्ड मध्ये बॅटची कडा थर्डमॅनच्या एरियात चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावा येथील 4 चौकार. कॅमेरामॅन विनंती असेल इकडे फोकस करायचं आहे. बाहेर झेल टिपला गेलाय. कॅमेरामॅन विनंती असेल, काय नाव आहे कॅमेरामॅनचं? श्रेयश. फोन लावायचा आहे, इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. बाहेर ज्या प्रेक्षकानं झेल टिपला होता त्या प्रेक्षकाला दिला जातोय ललित दादा यांच्या वतीनं 201 रुपयाचं कॅश प्राइज. निश्चितच मोटरसायकलवर असताना एका हाताने अटेम्प्ट केला आणि एका हाताने तो झेल टिपला होता बाहेर. प्रथमतः फ्रंट फुटवर गेले, त्यानंतर बॅक फुटवर जाऊन बॅटचं मुख ओपन केलंय आणि कट केलाय बॉल. ते डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा आलेत. चार षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे.
आणि येस, इथे एक अतिरिक्त धाव आली आहे. त्या अतिरिक्त धावेच्या मदतीनं 50 धावा बोर्डवर लागल्यात साई इंडियन्स या सगळ्याच्या. लिव्ह केलाय बॉल. लिफ्ट केलेला बॉल इथं निर्धावच्या स्वरूपात आपण बघतोय डॉट बॉल असेल. पंच केलाय बॉल. थोडंसं गचाक क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळतं आणि त्या गचाक क्षेत्रक्षणामुळेच इथे एकच्या ऐवजी 2 धावा चोरल्या गेल्या. 2च्या मदतीनं 52 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. 5वं षटक इथे टाकलं जातंय जॉन्टीच्या हातातून आणि या जॉन्टी हे 5वं षटक हाताळत असताना तेव्हा आता क्षेत्रक्षकांकडून थोड्या चुका होत आहे. स्टेप आउट करून फटका फसलाय झेल पकडण्यासाठी. ते मात्र 3 खेळाडूंची वर्णी लागते. तीन खेळाडू इथे गोळा होत आहेत. या कारणास्तव ते पकडला जाणारा झेल हातातून सुटतोय. फुलर लाईन वरचा बॉल, कुठलीही संधी नसेल. तेज तर्रार बॉल ट्रॅव्हल करतोय फाईल लेगच्या क्षेत्रात. सीमा पार, चौकार, 4 धावा. चुका केल्या जात आहेत जिथे क्षेत्ररक्षणात चुका होत आहेत तर मग गोलंदाज पण पॅनिक सिच्युएशन मध्ये येऊन हातातून बॉल निसटतोय, सुटतोय. गोलंदाजाकडून सुद्धा बॉल टाकताना चुका होत आहेत आणि त्या चुकांचा इथे मनमुराद पद्धतीने फायदा घेतला जातोय साई इंडियन्सच्या फलंदाजांकडून आणि तो फायदा मनमुराद पद्धतीने लुटला जातोय. हॉफ्टर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. डॉट डिलिव्हरी असेल. अठ्ठावन्न धावा बोर्डवर लागलेत. शेवटचा बॉल उंच आहे आणि यस, लांब देखील गेलाय सीमा पार. 6 धावा आल्यात. 5व्या षटकातील शेवटच्या बॉलवर इथे षटकार आलाय आणि त्या षटकारानं धावसंख्येत बदल केलाय. 64 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर.
हॅलो टॉपच लागतोय नीरज टाठिया, हा देखील इथे झेलबाद होतोय, माघारी येईल. सामन्याचं समीकरण, सामन्याचं चित्र जर का आपण बघितलं निश्चितच 81 धावा बोर्डवर लागल्यात. 6.2 षटकांचा खेळ, परंतु 8 गडी बाद झालेत. कुणाल साबळे आणि आता मात्र मोहसिन शेख असे 2 फलंदाज इथे स्ट्राईकवरती आहेत. याच्यानंतर मात्र फक्त 2 विकेट्स आता हातात आहेत. आठ विकेट गेलेत, 8. हाफ ट्रॅकर बॉल हार्ड लाईनचा वापर केला, परंतु इथे पंचांचा हात बाहेर निघतोय. वाईट म्हणून दंडित केलं जात आहे आणि या वाईटच्या पद्धतीनं 82 या आकड्यावर धावासंख्या जाऊन पोहोचेल. इथून मात्र अजून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 10 बॉलमध्ये किती धावा लावल्या जातात त्यावर डिपेंड असेल. साई इंडियन्स हा संघ या मॅच मध्ये खेळत असताना आक्रमक पावित्र्य त्यांनी घेतला, या कारणास्तव जास्तीच्या विकेट्स त्यांच्या गेल्या आहेत. हार्ड लाईनचा इथे उपयोग केलाय आणि तो हार्ड लाईन तिथे स्लोवर गतीने टाकलेला बॉल, स्लोवर बॉल इथं बीट करतोय फलंदाजाला. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. पुलचा फटका बॅटच्या आतली कडा, फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार 4 धाब्यांसाठी. फुलर लेंथवरचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा घेतली जाते, परंतु मिड ऑनचा खेळाडू चेंडूच्या दिशेला जाऊन चेंडूला वेचून फेकेल. प्रत्येक एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 87 धावा बोर्डवर लागतील. शेवटचा बॉल असेल मला वाटतं. येस, शेवटचा बॉल 7व्या षटकातील शेवटचा बॉल आपल्या समोर सादर केला जाईल आता. कुणाल सांबळे उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी. राहुल महाले डाऊन टू द बॉल आणि येस, धक्का क्रमांक 9. कुणाल बॅक टू द पवेलियन. उडवलाय बॉल, आता मात्र एलिव्हेशन प्रॉपर आहे आणि 8व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आणि या षटकाराच्या मदतीने मला वाटतं 93 धावा बोर्डवर लागल्यात.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर विकेटच्या क्षेत्रात टोलवलाय, परंतु तिथे 2 धावा घेतल्या गेल्या तरी या दोनच्या मदतीने 95 धावा बोर्डवर लागताय. पुल केलाय जॉन टी, यस, चेंडू केलाय सरळ सीमा पार. मोहसिन याच्या बॅटमधून या षटकातील तोडफोडीची खेळी येते आणि ती तोडफोडीची खेळी तब्बल 6 धावा देते. या षटकाराच्या मदतीने 100 पार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 101, 101. पुन्हा एकदा खोदून काढलाय कव्हरच्या क्षेत्रात. चेंडू ट्रॅव्हल करतोय मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार. चौकार 4. 105 धावा लागल्यात बोर्डवर. काय अतिशय खेळी केली आहे, दर्शनीय खेळी. 7 बॉल खेळलाय आणि 7 बॉल मध्ये तब्बल 23 धावा बनवलाय मोहसिनने. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हाट अ नॉक, व्हाट अ बॅटिंग. मोहसिन शेख अंतिम क्षणी मोक्याच्या क्षणी आलाय, परंतु तोडफोडीची खेळी करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल पॉइंट वर जातोय. बॉल वेचून फेकला जाईल, परंतु एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने 106, 106 धावा बोर्डवर लागल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या खेळीचा शेवटचा बॉल. मोहसिन शेख याच्या मोलाच्या धावा. डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये कव्हरच्या क्षेत्रात फक्त चेंडूला ढकलून दिलाय. इथे मात्र मिस फील्ड होते. झालेल्या मिस फील्डवर 2 तर घेतले आहे. तिसरीची तयारी केली जाईल आणि इथे फक्त 2 वर समदाडी राहावं लागेल. 108 धावा लागल्यात बोर्डवर आणि 109 धावांचं आव्हान असेल गोधर्म वॉरियर या संघाला. बघूया आता 109 धावांचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल. एकशे 9 धावा बनवायच्या आहेत. मोहसिन शेख याने 8 बॉल मध्ये ज्या 24 धावा बनवल्या ना, त्या 8 बॉल 24 मुळे 100 पार जायला इथे साई इंडियन्सला मदत प्राप्त झाली. मोलाची आणि आवश्यक असणारी गरजेची खेळी मोहसिन शेख याने खेळून काढली मैदानाच्या आत.
इस 109 धावा बनवायच्या तरी त्या 109 धावा बनवण्यासाठी राहुल महाले आणि जॉन्टीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. तर नीरज टाटिया पहिलं षटक टाकायला सज्ज आहे. कट केलाय बॉल, कुठलीही संधी नसेल थर्डमॅनच्या एरियात. 109 चा आगाज या चौकाराने झालाय. बघूयात या चौकाराने आगाज तर झालाय, परंतु अंजाम कशा पद्धतीने होत होते. पुल केलाय बॉल, वाह दर्शनीय स्ट्रोक, फटका बनवून मारलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. वाह दर्शनीय स्ट्रोक, परंतु फटका पाहिजे तितका दूरवरचा नाहीये, लांब जात नाहीये. कारण डाऊन द ग्राउंड क्षेत्रात मुस्तफा आणि आकाशची जोडी त्या चेंडूला अडवते, थांबवते. सिंगल येते. लागोपाठच्या 2 चौकारानंतर इथे एक सिंगल आलाय. अर्थातच 3 बॉलवर 9 धावा आल्या आहेत. अशाच दर्शनीय खेळीची गरज आहे आता जॉन्टीसाठी. नीरजचा हा बॉल, फटका फसलाय, परंतु झेल ड्रॉप होतोय. झेलही ड्रॉप होतोय आणि एक धावही आहे. त्या चौथ्या चेंडूवर अगेन एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं डबल फिगर मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. फुलर लाईन वरचा बॉल चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. नीरज टाटियाच्या विरोधातलं हे कडवं आव्हान आणि ते कडवं आव्हान अगदी परिपूर्णतेने पेललं जात आहे. राहुल महाले शेवटपर्यंत उभा राहील तर या रनचेसला अगदी मनमुराद पद्धतीने चेस करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. वाह दर्शनीय स्ट्रोक, कव्हरच्या अगदी मस्तकावर दस्तक, मनगटाचा वापर केलाय, येऊ दिलाय फ्रंट फूट वर जाऊन कमिटेड आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला टोलवलाय. सीमा पार, 4 धावा. पहिल्या षटकात अतिशय पारी खेळली आहे आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला बघायला मिळालेत. या प्रॉपर क्रिकेटिंग शॉटच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा. बिनगडी बाद टीम गोधर्म वॉरियर. एकशे 9 धावा बनवायच्या तरी त्या 109 बनवण्यासाठी पहिल्या षटकात तब्बल 18 धावा घेतल्या आहेत. बघूयात पॉवर प्लेला तोडफोड करणार हे फलंदाजीचं चित्र बघायला मिळतोय. दुसरा येणारा गोलंदाज पॉवर प्लेचं अंतिम षटक टाकायला येणाऱ्या गोलंदाजासमोर सुद्धा इथे आव्हान असेल, कारण ज्या माइंड सेटने अतिशय पारी खेळण्याच्या मनसुब्याने आणि आत्मविश्वासाने दोघेही फलंदाज मैदानात खेळताय ना, तो आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि तोच आत्मविश्वास गोलंदाजांसाठी चॅलेंजिंग असेल.
स्लोवर बॉल लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक नाही तिथे, चेंडू जाईल. पहिल्याच बॉलवरचा हा वेलकम चौकार, 4 धावा. गोलंदाजाचं वेलकम केलंय. सुबोध याच्या पायाला आणि मांडीला जी इंजुरी लागली ना, त्या इंजुरीमुळे त्याचा तो पेस निघत नाही आणि त्या कारणास तो व्हेरिएशन वाले स्लोवर गतीचे डिलिव्हरीज, स्लोवर गतीचे चेंडू तो या संबंध स्पर्धेत आपल्या समोर टाकतोय. पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री आली आहे आणि या चौकारानं धावसंख्येत भर होईल. 2-2, 22 या अंकावर. पुन्हा एकदा उडवलाय बॉल, जातोय सरळ सीमा पार, षटकार 6. पुन्हा एकदा, परंतु फटका फसलाय. येस, शुभम चौधरी डाऊन टू द बॉल. धक्का क्रमांक पहिला, मोठा मासा गळाला लागतोय. जॉन टी बॅक टू द पवेलियन. खोलवर टाकलेला बॉल, बॅटची आतली कडा आणि इथे जीव घेणा सिंगल. बॅकफुटला जाऊन शॉट बनवलाय, सजवलाय चौक स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात, सीमा पार, चौकार 4. 33 धावा झाल्यात. माइंडसेट खूप स्ट्रॉंग आहे, आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग आहे. माहिती आहे गमवायला आमच्याजवळ काही नाहीये, परंतु चांगलं खेळलो, या पद्धतीनं खेळलो तर कमवायला आमच्याजवळ खूप काही आहे. याच माइंडसेट नाही तर राहुल महाले फलंदाजी करतोय. 33 धावा बोर्डवर लागलाय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आपल्या समोर आता भेटीला येणार आहे. पॉवर प्ले संपलेला नाहीये, पॉवर प्ले संपण्याच्या क्षणावर आहे, तरी देखील 33 धावा बोर्डवर आहेत. तिथंच या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल राहुल महालेचा. आता मात्र फील्डमध्ये थोडा चेंज झालाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केलाय आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिकडे हलवलाय. अर्थातच लॉंग ऑफ पासून, एक्स्ट्रा कव्हर्स पासून तर मिड विकेट पर्यंतच सर्व क्षेत्र हे खाली ठेवलंय. बघूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जातो ते. उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही, नाही, फक्त एक सिंगल. अशा पद्धतीनं या नाट्यमय प्रवासाचा अर्थातच पॉवर प्लेचा इथे समाप्त होतोय. 2 षटकं समाप्त झाली आहे. जॉन्टीची विकेटही गेली आहे, परंतु धावा मात्र 34 बोर्डवर लागल्या आहे. आता चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्ले नंतर 36 आणि 36 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 75, 36 बॉल 75 ची आवश्यकता. बघूयात काय होतं ते.
आता मात्र पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले संपता क्षणी 38 सर्कलच्या बाहेर 5 सैनिक तैनात होतील, 5 खेळाडू तैनात होतील आणि ते 5 खेळाडू या रन चेसला सांभाळण्यासाठी गोलंदाजाला साथ देतील. ती साथ चांगल्या पद्धतीची लाभते का हे देखील बघण्यासारखं असेल. नौका गोलंदाज मला वाटतं समर समर निश्चितच गोलंदाजी मार्कवर समर आपल्याला दिसेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. फील्ड आपण बघू शकतो, एक डीप कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डिपिट विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग असं एक क्षेत्ररक्षण सजवलंय राहुल महाले याच्यासाठी. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी आणि निश्चितच 24 बॉल मध्ये 66 लागत होते मागच्या मॅच मध्ये, तरी देखील ती मॅच आणून ठेवली होती 6 बॉल आणि 20 वर. बॅटची कडा, परंतु बचावला गेलाय फलंदाज. राजकुमार खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे, कारण राजकुमारनं षटकार ठोकला होता. त्या षटकाराची आठवण, कारण राजकुमार कडून ताकदवर प्रहाराची आवश्यकता आहे, तर विश्वास कडून नजाकत भऱ्या स्ट्रोकची आवश्यकता. या दोघांकडून जी गरज आहे ती गरज आता गोधर्म वॉरियर या संघाला परिपूर्ण पद्धतीने करावी लागेल. लिव्ह केलाय बॉल, लिव्ह केलाय बॉल, पंचांचा इशारा येतोय, मोकळ्या हातानं वाईड आणि या वाईडच्या मदतीने एक अतिरिक्त धाव इथे दाखल होईल. 47 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. डान्सिंग डाऊन द विकेट, इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या पुढ्यात टप्पा पडतोय बॉल आणि सीमा पार जातोय. राजकुमारच्या बॅट मधून येतोय राज करणारा एक खणखणीत चौकार. 4. जसे जसे चौकार आणि षटकार येत राहतील ना, तसे तसे गोधर्म वॉरियर या मॅच मध्ये पुढे जात राहतील. तर मात्र या चौकारानं गोधर्म वॉरियर या संघाच्या चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच 50 पार धावा लागल्यात, 51 धावा बोर्डवर लागल्यात. वाह, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॅक फुटला जाऊन वेळ घेतला आणि बॅट दर्शनीय ताकदवर पद्धतीनं चालवली गेली आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 55 रन्स ऑन बोर्ड.
ग्लान्स करायचा होता. डाव्या दिशेला टाकलेला बॉल नक्कीच शॉट सिलेक्शन देखील परफेक्ट होतं, परंतु बॅट पासून दूर अंतरावरती ट्रॅव्हल करतो. या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करता याचं व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीनं 56 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा ओव्हर द पॉइंट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये हार्ड लाईनचा बॉल फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून बॉलला ट्रॅव्हल केलंय. सरळ सीमा पार 4 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 26 बॉल शिल्लक आहेत आणि 26 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. कुठे होती ही मॅच आणि कुठे आणून ठेवली ही मॅच. व्हाट अ नॉक, व्हाट अ नॉक. राजकुमार आणि विश्वास यांच्यासाठी मी आधीच बोललो होतो की त्यांना त्यांच्या भूतकाळातली खेळी आठवावी लागेल आणि ती भूतकाळातली खेळी आज या मैदानावर खेळून दाखवताय. पुढे टाकलेला बॉल अपील केली जाते आणि येस, नजर लागली आहे, नजर लागली आहे त्यांच्या या खेळीला. बॅटचं चुंबन घेतलं आणि यष्टीरक्षक सुबोध याच्या हातात बॉल जाऊन सावरतोय. फलंदाज राजकुमार याला माघारी यावं लागेल. मच्छिंद्र पवार हा देखील चांगली फटकीबाजी करायला ओळखला जातो आणि आता मात्र त्याच्यावर आणि विश्वासवर ही जबाबदारी असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. मच्छिंद्र पवार आल्या आल्या ओव्हर द पॉइंट फटका सजवतोय आणि चेंडूला फेकून देतोय. सीमा पार 4 धाब्यांसाठी षटकाची समाप्ती होईल आणि आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 मध्ये 45 ची आवश्यकता. 24 बॉल आणि 45 रन. शुभम आलाय गोलंदाजीला. 24 बॉल आणि 45 ची आवश्यकता. उडवलाय बॉल परंतु फटका फसतोय. मुस्तफाच्या हातात जाऊतोय चेंडू. विश्वास याच्यावर विश्वास होता परंतु त्याने प्रयत्न केला लॉफ्ट करण्याचा आणि त्याच्या खेळीचा इथे अंत झालाय.
आणि ते आपण बघतोय नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेक जिंकली होती आदेश 11 या संघानं. कुठलीही वेळ वाया जाणार नाही. वेळेवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. वेळ फार महत्वाची, कारण याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. खोलवर टाकलेला बॉल लॉंग मिड ऑफच्या क्षेत्रात टोलवलाय आणि ते चोवीस बॉल 45 ची आवश्यकता असताना लागोपाठचे 2 बॉल हे निर्धाव गेलेत. फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात टोलवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच रन आणि 1 रनवरच समाधानी राहावं लागेल. 21 बॉल शिल्लक आहेत. 21 मध्ये 44 ची आवश्यकता. बघायला गेलं तर ही मॅच अजूनही गोधर्म वॉरियर या संघाच्या हातात आहे, परंतु चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी जर का साई इंडियन्सच्या संघानं केली तर वाह. उजव्या बाजूने टाकलेला बॉल स्किट करतोय, बॅट पासून दूर ठेवलाय, कारण आधीच फलंदाज हा 5व्या स्टंपवर येऊन खेळत होता. या कारणास्तव बॉल दूरवरती ट्रॅव्हल करतोय. सातत्याने फलंदाजांचा प्रयत्न चालू आहे कव्हर आणि पॉइंट मध्ये खेळण्याचा. त्याच्यातच फलंदाज इथे बीट होत आहेत आणि फसतायत. आपण बघतोय राहुल महाले जेव्हापासून आउट झालाय तेव्हापासून इथे मिड विकेट आणि ऑन साइडला धावा आलेल्या नाहीयेत. आता मात्र पुल केलाय बॉल आणि कदाचित माझ्या आवाजाला आणि माझ्या सल्ल्याला इथे ऐकलंय फलंदाजानं. 5 लेगच्या क्षेत्रात 4 धावा मिळवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक 19 बॉल आणि 40 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला धावा इथे दिलेल्या नाहीयेत गोलंदाजांनी, कारण गोलंदाजांनी सातत्यानं पिचिंग ही ऑफ साइडला ठेवली आहे, स्टंपाच्या बाहेर ठेवली आहे. बॅटच्या आतली कडा ऑन साइडला ड्राईव्ह केला, एकच सिंगल आणि एका सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये इथे मात्र चूक केली आहे आणि त्या चुकीमुळे यस ओव्हरथ्रोचा चौकार आलाय. अर्थातच 5 धावा गिफ्ट मध्ये, 5 धावा आल्यात. अठरा चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये आता 35 रनांची आवश्यकता. 18 बॉल 35 रन. अठरा बॉल आणि 35 ची आवश्यकता असताना नीरज टाटिया याच्या हातात बॉल. पहिल्या षटकात 18 धावा दिल्या होत्या नीरजने. वाह, पुल केलाय बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6. पहिल्याच बॉलवर हुक केलाय आणि त्या पुलनं इथे मात्र षटकार 6 धावा दिल्या आहेत.
17 बॉल अडिया 29 वर आली मॅच. उठवलाय बॉल परंतु एलिव्हेशन नाही. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या साइड मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच रन. 16 बॉल आणि 28. 16 बॉल आणि 28 रनची ही मॅच. आधीच बॅट फिरवली गेली या कारणास्तव एलिव्हेशन नाहीये. पुन्हा एकदा स्किट करून आलेला बॉल. तेज तर्रार वेगवान डिलिव्हरी. बाईकच्या माध्यमातून मला वाटतं एक सिंगल खर्च होईल. आणि आता इथून 27 रनांची आवश्यकता. 15 बॉल आणि 27 रन. नीरज टाटिया याच्या षटकातील हे जे येणारे 3 बॉल असतील ना, हे 3 बॉल या मॅचच्या रिझल्टला कलाटणी देणारे असतील. उडवलाय बॉल. उंच आहे लांब नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडला जातोय. कॉट अँड बॉलचा शिकार. निलेश बॅक टू द पवेलियन. या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. हे 2 बॉल निर्णायक असतील. या 2 बॉलवर जर का 4 किंवा 3 रन जरी आले ना, तरी देखील मॅच ऑन असेल गोधर्म वॉरियर या संघासाठी. आल्या आल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलंय. वाह, दर्शनीय स्ट्रोक. सरळ बाटे खेळून काढलाय फटका. आणि मॅचला जिंकण्यासाठी वेळेवर आणि योग्य क्षणी हा चौकार येतोय. आता मात्र 13 बॉल आणि 23 ची आवश्यकता. शेवटचा बॉल नीरजच्या या षटकातील. सरळ बॅटने खेळलेला प्रयत्न नक्कीच फलंदाजासाठी फायद्याचा ठरतो. पुन्हा एकदा सरळ बाटे खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होते आणि झालेल्या चुकीमुळे धावा आल्या तब्बल 4 आणि या मॅचला कलाटणी दिली गेली आहे. कारण आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 19 रनांची आवश्यकता. 12 बॉल 19 रन. बारा बॉल आणि 19 ची आवश्यकता. बघूयात शुभम चौधरी याचं हे षटक या मॅचला कलाटणी देणार होईल का. मागच्या मॅचचा सामनावीर ठरलाय शुभम. बीट केलाय बॉल आणि येस अतिरिक्त उजव्या बाजूने ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय. शफलचा नियम नाहीये या कारणास्तव लाईनच्या दूरवरून जरी बॉल जातोय तरी देखील इथं वाईड दिला जातोय. निश्चितच 12 बॉल आणि 18 ची आवश्यकता. ओव्हर द पॉइंट. दर्शनीय स्ट्रोक. परंतु क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला. एकच धाव. दुसरीची प्रयत्न. एक धाव महत्वाची असेल आता. कारण इथे एक चूक जर का कुठल्याही खेळाडूने केली तर ती चूक महागात पडणार आहे. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 17 ची आवश्यकता.
ओव्हर द पॉइंट, फटका बसतोय, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय, मोक्याच्या क्षणी बाद झालाय फलंदाज. इथे आता सेन्सिबल क्रिकेटची गरज. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून 17 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील शेवटचे 4 चेंडू फार निर्णायक असतील. या 4 चेंडूंवर प्रयत्न केला जाईल गोधर्मचा की कमीत कमी 6-7 धावा घेणं, कारण शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी नौका गोलंदाज येईल. दहा बॉल आणि 17ची आवश्यकता असताना धनराज भाऊ गेलेत फलंदाजीला. बघूयात सेन्सिबल क्रिकेट आपल्याला इथे भेटीला येईल का, कारण येणारा प्रत्येक बॅट्समन हा मोठा फटका सजवायला जातोय आणि त्यात तिथे अडकला जातोय. 6 गडी बाद झालेत. 17ची आवश्यकता आहे. धनराज आणि मच्छिंद्र अजूनही क्रीजवर आहे. बघूयात 17 धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील. लिव्ह केलाय, बॅट पासून चेंडू दूर ट्रॅव्हल होतोय, निश्चितच वाईड आलाय. आता 16ची आवश्यकता. 10 बॉल आणि 16 रन. वाह, दर्शनीय स्ट्रोक. डिक्लेअर झोन मधल्या या 2 धावा आल्या आहेत. 9 बॉल शिल्लक आहेत आणि आता 14ची आवश्यकता. या 2 धावा महत्वाच्या आहेत. या प्रेझेन्स ऑफ माइंडची आणि शांत मेंदूची गरज आता इथे त्या गरजेला पूर्ण केलं जात आहे धनराज यांच्या माध्यमातून. उड्डवलाय बॉल, चूक केलीये आणि ते चूक महागात पडते. मी याच्या आधीच म्हटलं होतं, सेन्सिबल आणि शांत मेंदूने खेळण्याची आवश्यकता असताना तुम्ही मोठा फटका खेळण्याची गरज आणि आवश्यकता का दाखवताय, आणि ती चूक इथे फलंदाजाने केली आहे. परंतु झेल सुटतोय. संधी होती इथे साई इंडियन्स या संघासाठी. जर का हा झेल टिपला असता तर साई इंडियन्स या संघाने कमबॅक केला असता. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावा बनवायच्या आहेत. मच्छिंद्र मोठा फटका मारेल की 1-2 धावेंकडे जाईल, बघूयात काय होतं ते. 8 बॉल आणि 13ची आवश्यकता. 6 विकेट्स गेल्या आहेत. उडवलाय बॉल, कव्हरच्या डोक्यावरून. एक तर घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? येस, 2 धावा इथे पूर्णपणे अचीव केल्या जात आहेत. आता मात्र 7 बॉल आणि 11ची आवश्यकता. 7 बॉल शिल्लक आहेत, 11 धावा बनवायच्या आहेत. हा शेवटचा बॉल निर्णायक असेल. इथे जर का मच्छिंद्रची विकेट गेली तर साई इंडियन्स हा संघ कमबॅक करेल आणि मच्छिंद्रने या चेंडूला खेळून काढलं तर गोधर्म वॉरियर या संघाला विजयासाठी थोडंसं सोपं होईल. बॅट फिरते हातातून, या कारणास्तव फक्त एक सिंगल येतोय. आणि आता मात्र या मॅचला आणून ठेवलंय. 6 बॉल आणि 10 रन. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत 10. 6 बॉल 10 रन. बघूयात काय होतं ते.
6 बॉल आणि 10ची आवश्यकता असताना समाधान मोरे याच्या हातात चेंडू दिलाय संघाने. बघूया 6 बॉल मध्ये या 10 धावा बनवल्या जातील की 6 बॉल मधल्या या 10 धावा वाचवल्या जातील. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जिंकेल कोण हे माहित नाही, परंतु आज दिवसभरातला हा चौथा सामना देखील आपल्या भेटीला आलाय फुल ऑन एंटरटेनमेंट मोड मध्ये. एंटरटेनिंग. बॅट चिकडा, बॉल ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा येत आहे. आता मात्र 5 बॉल आणि धावा बनवायच्या आहे 8. प्रेझेन्स ऑफ माइंड, शांत डोकं, संयमी खेळी, याच शब्दांची गरज आहे आता या मॅचला. उडवण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल डॉट झालाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. आता मात्र 4 बॉल आणि धावा बनवायच्या आहे 8. 4 बॉल आणि 8 रनवर आली आहे मॅच. वड मॅच. साई इंडियन्स या संघाला पराभवानंतर सुद्धा काहीही चेंज पॉइंट टेबल मध्ये होणार नाही आहे, परंतु गोधर्म वॉरियर कव्हर्स मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय मैदानाला गुदगुल्या करत. सरळ सीमा पार. 4 धावा. आता मात्र या चौकाराने या सामन्याला कलाटणी दिली आहे. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा बनवायच्या आहे 4. हाय प्रेशर मध्ये सुद्धा कव्हरला फाडणारा कव्हर ड्राईव्ह जर का तुम्ही खेळू शकता तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास तेवढा उंचीवर आहे. तीन बॉल 4 रन. बॉल डॉट येईल का, मॅच टाय होईल का, बघूयात काय होतं ते. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात ठेवून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र एकच धाव. आणि यस, चूक झाली आहे. यष्टीरक्षकाकडून झालेली चूक इथे महागात पडते. एक अतिरिक्त धाव इथे खर्च करावा लागेल. आता 2 बॉल आणि 2 रनवर आली आहे मॅच. बघूयात काय होतं ते. 2 बॉल आणि 2 रन. थ्रिलर मॅच.